मैंने भी एक पहल की है और वो स्पेशली इसीलिए मैं बोलता हूँ कि मैं सौभाग्यशाली हूँ कि मैं महाराष्ट्र में आया हूँ। इन लोगों से जुड़ने के बाद मुझे ये सोचने का मौका मिला कि हाँ कुछ करना चाहिए सोसाइटी के लिए। मैंने खुद अपने गांव में एक वृद्धाश्रम की शुरुआत की है, वो भी कंस्ट्रक्टेड हो चुका है, उसका रजिस्ट्रेशन हो चुका है। मैं फर्दर कुछ गाइडेंस के लिए लोगों से मिल रहा हूँ अभी कि उसका कैसे शुरुआत किया जाए, बट हाँ मैंने शुरू कर लिया है और दैट इज माय एम। केवल नौकरी के बाद भी क्या करना है मुझे, वो मैं अपना एम बना चुका हूँ। खैर टाइम बहुत है और बोलने के लिए बहुत कुछ हो सकता है, बट मैं ज्यादा टाइम नहीं लूंगा। अपनी दो लाइन के साथ मैं अपनी बात को समाप्त करना चाहूंगा कि हम उस देश में रहते हैं जहां होठों में गंगा और हाथों में तिरंगा होता है। हम उस देश में रहते हैं जहां हम भगवान को छप्पन भोग लगाते हैं और कुछ बच्चे फिर भी भूखे लोग सो जाते हैं। मजदूर को मजबूर मत समझो, मजदूर को मजबूर मत समझो, मजदूर को काम दो, उसको कोई दान मत दो। दान देना है तो रक्त दान करो, जीतो जी, और मरने से पहले अवतार करो। धन्यवाद। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित रक्तदाता बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपण मला इथे बोलवलं आणि एका अतिशय नवीन पण अत्यंत महत्त्वाच्या देशाच्या हिताचा थॅलेसेमिया निवारण या विषयावर थोडंसं बोलावं याची संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे सगळ्यांचे आभार मानतो। थोडा तांत्रिक विषय आहे, डॉक्टर मंडळींना सुद्धा सहजपणे समजेल असा हा विषय नाही, पण मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे आणि 15 मिनिटात, जास्त वेळ लागणार नाही। तर जे माझ्या व्यासपीठाच्या उजव्या हाताला जे गणवेशात बसलेली मंडळी आहेत त्यांना लगेच समजेल मी काय म्हणतोय ते, पण तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे यासाठी मी माझ्या थॅलेसेमिया रुग्णाला, लक्ष आहे का, तुला काही प्रश्न विचारणार आहे। समोर भारत माता बसलेली आहे ना, तिच्या डाव्या हातात काय आहे आणि ते बघून तुला देशाची कोणची राज्य आठवतात, उजव्या हातात काय आहे जो सिंहावरती ठेवलेला आहे त्याच्याकडे बघून कोणती राज्य आठवतात, चरणांकडे बघून कोणची राज्य आठवतात आणि त्या मुकुट्याकडे बघून कोणची राज्य आठवतात। पटकन सांगायचं, वेळ घालायचा, आपल्याकडे वेळ कमी आहे। पटपट सांग, एक एक, हातात बघून कोणची राज्य, चरणात बघून कोणची राज्य आणि शिरपेचात बघून कोणतं राज्य आठवलं, पटकन सांग। केरळ, चरणांकडे हा, गुजरात, कुठे गुजरात, कुठे बघून आठवलं, हातात, कुठल्या, उजव्या हातात, बर, बस खाली थोडासा मी प्रयत्न केला, पण तुम्ही भारत माता डोळ्यासमोर ठेवा, तुम्हाला थॅलेसेमिया सांगायला जरा सुद्धा अवघड जाणार नाही। मासिक परिचय करून दिला, त्यात महत्वाचा परिचय राहिला, तो सगळा माझा शैक्षणिक परिचय करून दिला सगळा, तो कॉलेजमधला परिचय, इथे काही कामाचा आहे तो। इथे मी आलो स्वयंसेवक म्हणून आणि माझ्याकडे संघाने आपल्याला एक मोठी जबाबदारी दिली आहे की जनसामान्यांना कळेल अशा भाषेत थॅलेसेमिया समजून सांगा। आता मी परीक्षा देतोय, तुम्ही सगळे परीक्षक आहात माझे, विद्यार्थी पास झाला की नाही ते नंतर सांगायचं शेवटी। तर हा मुकुट जो आहे ना ते म्हणजे आपलं जम्मू अँड काश्मीर आहे, आलं का लक्षात, आणि जे चरण आहेत ना ते आहेत तामिळनाडू, केरळ, ते तुम्ही बरोबर सांगितलं। आणि जो इकडे जात आहे ना ती सगळी ईशान्येकडची राज्य आहेत, त्रिपुरा, मणिपूर, आसाम, बेंगॉल, आणि तिकडचा जो आहे ना ते आहे गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, पंजाब,
हरियाणा, जे आपले पाहुणे तिथून आलेले आहेत ते, तर या चारही भागांमध्ये काय फरक आहे? मगाशी आमच्या पाहुण्यांनी सांगितलं की भारतीय संस्कृती ती जी समोर उभी आहे ती आणखी कुठे वेगळी शोधायला द्यायला पाहिजे. या अनेक संस्कृतींचे लोक इथे येऊन जी संस्कृती घडलेली ती आपली भारतीय संस्कृती आहे. तर याचा थॅलेसिमियाशी काय संबंध आहे? तर हे अनुज जे आहेत ना, या प्रत्येक विभागातल्या लोकांचे हे वेगळे आहेत, त्यामुळे ते दिसतात पण वेगळे. तुम्हाला बंगालचा माणूस, आसामचा माणूस, मणिपूरचा माणूस पटकन ओळखू येतो की नाही? काय का ओळखू येतो? कारण त्याच्याकडे मंगोल या वंशाची अनुवंश जास्त आहे. संमिश्र सगळेच झालेले आहेत, आता सगळेच वर्ण भारतीयांचे संमिश्र आहे, पण मूळ वंश जात नाही. तेच जर गुजरात, पंजाब, हरियाणा, काश्मीर, सौराष्ट्र, कच्छ या भागात झालात तर ते सगळे साहित्यन वंश म्हणतात त्यांना, साहित्यन वंशाचे लोक आहेत. आणि खालचे जे आहेत ना, चरणांच्या इथले तामिळनाडू, केरळ, हे सगळे ऑस्ट्रोलॉइड वंश वेगळा आहे. आता सगळे संमिश्र झाले, सगळे आता भारतीय आहेत आणि हीच आपली सर्वसमावेशक भारतीय संस्कृती आहे. पण तरीही थॅलेसिमियाच्या दृष्टिकोनातनं हे सगळे लोक वेगळे आहेत. तर आपल्या हातावरच्या जशा रेषा असतात ना, त्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आहे. तुम्ही ज्योतिषाकडे जात काही ज्ञान दाखवायला, तो कसं येतो, हात काढतो, बघतो, पत्रिका मांडतो, तशी या प्रत्येक व्यक्तीची पत्रिका जशी वेगळी असते, हस्तरेषा जशा वेगळ्या असतात, तसाच प्रत्येकाचं हिमोग्लोबिन